हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम इन न्यू लेक्चर ऑफ मॅट्रिसेस. ओके, काल आपण बेसिक्स फंडे बघितले. बेसिक्स फंडे बघितल्यानंतर मला एक सोमू नावाच्या विद्यार्थ्याचा मेसेज आला की सर बेसिक फंडे तर माझे क्लिअर झालेत. मी त्याला काही 2-4 प्रश्न विचारले. त्याला म्हटलं की बेटा व्हॉट इज मीन बाय ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. तो बोलला की जेवढे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स मॅट्रिक्समध्ये असतात त्याला ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बोलतात. एम मीन्स नंबर ऑफ रोज अँड एन मीन्स नंबर ऑफ कॉलम्स. मी बोललो सोमू बरोबर आहे तुझा आन्सर, बरोबर. त्याच्यानंतर मी सोमूला विचारलं की बेटा ऑर्डर दिलेली असेल तर त्याच्यावरून किती पॉसिबल ऑर्डरचे मॅट्रिक्स बनवू शकतात. तो बोलला सर नंबर ऑफ डिवायजर फाइंड आउट करायचे, जेवढे नंबर ऑफ डिवायजर मिळतील तेवढ्या पॉसिबल ऑर्डर बनतील. म्हटलं बरोबर आहे, हे पण करेक्ट आहे तुझं. येस. त्याला बोललो की मी आय आणि जे काय रिप्रेझेंट करतो. तो बोलला सर आय आणि जे रिप्रेझेंट करतं एलिमेंट हा कुठल्या रो आणि कुठल्या कॉलममध्ये असेल. आय मीन्स रोची पोझिशन आपल्याला सांगतो आणि जे मीन्स कॉलमची पोझिशन सांगतो. मी त्याला बोललो की एकदम बरोबर आहे. सोमूने या पद्धतीने चांगला अभ्यास केलेला आहे, बरोबर. मला त्याने विचारलं की सर आता क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रिसेस कसं करायचं, मॅट्रिक्सला क्लासिफाय कसं करतात. मी त्याला बोललो तू पहिलं मला आन्सर जे बरोबर दिलं आहे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, त्या बेसिसवर आपण मॅट्रिक्सला क्लासिफाय करू शकतो. कुठल्या बेसिसवर? ऑन द बेसिस ऑफ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. सो पहिला फंडा, जर एम इज नॉट इक्वल्स टू एन असेल, मीन्स नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स असतील, तर आपण मॅट्रिक्सला क्लासिफाय करू शकतो. सोमू बोलला सर कसं? तर त्याला बोललो फोटो बघ. ओके, सोमूला हा मी फोटो दाखवला. सोमू बोलला की सर याच्यामध्ये ते एकच रो आहे म्हणून याला रो मॅट्रिक्स बोलतात, बरोबर. मी सोमूला दुसरा फोटो दाखवला. सोमू बोलला याच्यामध्ये सर एकच कॉलम दिसतोय, तर मी त्याला बोललो की याला कॉलम मॅट्रिक्स बोलतात, बरोबर. तो बोलला सर मग याच्यामध्ये कॉलमचं काय? याच्यामध्ये रो एकच आहे पण कॉलम मला 4 दिसत आहेत. मी बोललो की कॉलम 4 असो, 5 असो, 10 असो, 100 असो, लाख असो, काही प्रॉब्लेम नाही. रो मॅट्रिक्समध्ये रो फक्त एकच राहणार, कॉलम एन नंबर ऑफ राहतील. म्हणजे इथे तुम्ही असं म्हणू शकता की याच्यामध्ये कंपल्सरी ऑर्डर याची असेल 1/n, मीन्स रो हे किती असू शकतात. इथे कॉलम एकच आहे, रो कितीही असू शकतात. मला सांगा, रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स सोमूला तर कळालं, तुम्हाला कळालं का? ओके, तुम्हाला पण कळालं असेल. त्याच्यानंतर होरिझॉन्टल मॅट्रिक्स. तो बोलला सर होरिझॉन्टल मॅट्रिक्स हा काय फंडा आहे? मी त्याला बोललो बघ फोटो बघ. तो म्हणे सर असा आडवा दिसतोय. म्हटलं बरोबर आहे, बट त्याला आपल्याला डिफाईन करायचं झालं तर असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये ओके एम आणि एन वरून आपण याला डिफाईन करू, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम हे जास्त असतील नंबर ऑफ रोजपेक्षा, त्याला बोलतात होरिझॉन्टल मॅट्रिक्स. आणि व्हर्टिकल मॅट्रिक्स सर याच्या उलट, एम इज ग्रेटर दॅन एन, मीन्स नंबर ऑफ रोज इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ कॉलम्स, बरोबर. आणि पुढे आला मग सोमू बोलला की सर हे काय आहे, सर्व 0 0 0 दिसत आहेत मॅट्रिक्समध्ये. मी त्याला बोललो हा नल मॅट्रिक्स आहे. नल मॅट्रिक्स हा दोन्हीही पार्ट्यांमध्ये बसतो, बरोबर. एक पार्टी आहे स्क्वेअर मॅट्रिक्सची, एक पार्टी आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची. तर नल मॅट्रिक्स हा रेक्टँग्युलर पण असू शकतो किंवा नल मॅट्रिक्स हा स्क्वेअर पण असू शकतो. डिपेंड ऑन प्रॉब्लेम आपण नल मॅट्रिक्स घेऊ शकतो. नल मॅट्रिक्स म्हणजे काय? हा मॅट्रिक्स कंटेन्स ऑल झिरो, सर्व झिरो असणारा मॅट्रिक्स मीन्स नल मॅट्रिक्स. बरं, इथपर्यंत सर्व क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता स्क्वेअर मॅट्रिक्सकडे. मग आता सोमूला क्युरिओसिटी आली की सर स्क्वेअर मॅट्रिक्स काय असतो. त्याला बोललो बेटा एम इज इक्वल्स टू एन असेल त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स बोलतात. तो बोलला सर नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम का? मी बोललो यस, नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम ज्याच्यामध्ये असतील तो असतो स्क्वेअर मॅट्रिक्स. बरं, मग सर याची ऑर्डर 3/3 लिहू शकतो का? बरोबर आहे, याच्यामध्ये 3 कॉलम्स आणि 3 रोज आहेत. मी त्याला बोललो बेटा डायगोनल मॅट्रिक्सला तू व्यवस्थित ऑब्झर्व कर. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्सचे 2 टाईप इथे पडलेले दिसत आहेत. एक आहे डायगोनल मॅट्रिक्स, सोमूला दिसलेत हे, आणि दुसरा आहे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याला मी बोललो की सर्वात पहिले बेटा डायगोनल मॅट्रिक्स बघ. तो बोलला सर डायगोनल मॅट्रिक्समध्ये तुम्ही काल सांगितलं होतं की ही जी आहे ही मेन डायगोनल असते, याला प्रिन्सिपल डायगोनल म्हणतात, बरोबर. असा मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त डायगोनलला एलिमेंट प्रेझेंट असतील आणि ऑफ डायगोनल एलिमेंट सर्व 0 असतील, त्या मॅट्रिक्सला बोलतात, यांना बोलतात ऑफ डायगोनल एलिमेंट. त्या मॅट्रिक्सला बोलतात डायगोनल मॅट्रिक्स, बरोबर. म्हणजे हे पण काय झाले, ऑफ डायगोनल एलिमेंट. हे तुम्हाला समजलं, बरोबर. सोमूला पण समजलं. पुढे मला तो बोलला की सर मग आता डायगोनल एलिमेंट हे डिफरंट आहेत, दीज आर नथिंग बट दे आर डिस्टिंक्ट. हा इथे ए दिसतो, इथे बी दिसतो, इथे सी दिसतोय, बरोबर. दीज आर डिस्टिंक्ट. जर डायगोनल एलिमेंट सेम झालेत,
डायगोनल एलिमेंट काय झालेत, सेम झालेत. तर बेटा डायगोनल एलिमेंट जर सेम झालेत तर त्याला स्केलर मॅट्रिक्स बोलतात, असं मी त्याला सांगितलं. हुशार होता सोमू, त्याला लगेच कळालं की सर डायगोनल एलिमेंट जर सेम झाले तर त्याला स्केलर मॅट्रिक्स बोलतात. ओके, मग आता स्केलर मॅट्रिक्सला कशाने डिनोट करतात तुम्ही? कशाने, कुठल्याही कॅपिटल लेटरने डिनोट करू शकता. डायगोनल मॅट्रिक्सला सर, डायगोनल मॅट्रिक्सला पण कुठल्याही तुम्ही लेटरने डिनोट करू शकता, बरोबर. समजा तुम्हाला असं दिलं असेल, मी त्याला पुन्हा सांगितलं की डायगोनल मॅट्रिक्समध्ये फॉर एक्झाम्पल असं दिलं असेल DIAJ ओके, आणि सांगितलंय की ऑर्डर 3/3 आहे. ऑर्डर काय आहे, 3/3 लिहून देतील किंवा असं देतील. याचं मिनिंग काय होतं? याचं मिनिंग होतं की A 0 0 0 B 0 0 0 C. ओके, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण डायगोनल मॅट्रिक्सला असं लिहू शकतो, बरोबर. तुम्हाला पण समजलं, सोमूला पण समजलं. इट इज नथिंग बट दी स्केलर मॅट्रिक्स. याची पण ऑर्डर तुम्ही चेक केली तर पहिलेच लिहिलं आपण स्क्वेअर मॅट्रिक्स, ऑर्डर काय असेल, सेम असेल. बरं, त्याच्यानंतर मला सोमूने विचारलं सर हा आयडेंटिटी दिसतंय आणि आयडेंटिटीमध्ये इथे 1 1 1 दिसतंय. मी बोललो बेटा याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात आणि याला आपण डिनोट करू शकतो. याच्यामध्ये ऑर्डर 3 आहे म्हणून याला आपण डिनोट करणार I3ने. कशाने डिनोट करणार, I3ने. बरं, मग याला डिफाईन कसं करायचं? मी त्याला विचारलं की तू डिफाईन कसं करणार याला आयडेंटिटी मॅट्रिक्सला? तो बोलला सर मॅट्रिक्स कंटेन्स, ओके, अ डायगोनल मॅट्रिक्स कंटेन्स डायगोनल एलिमेंट्स आर 1 इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनली 1 प्रेझेंट असेल त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बोलतात. मी बोललो करेक्ट आहे. सो हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स, याची ऑर्डर 3/3, बरोबर. चला पुढे. नंतर ते डायगोनल मॅट्रिक्स बघितला, नंतर तो आला ट्रँग्युलर मॅट्रिक्सवर. सर हा आणखी टाईप आहे याच्यामध्ये ट्रँग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. ट्रँग्युलर मॅट्रिक्स काय, कसा असतो? मी बोलला हा फोटो बघ. तो बोलला सर या फोटोमध्ये जर मी बघितलं तर मला असं दिसतंय की अप्पर ट्रायंगलला सर्व एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. मी बोललो बरोबर आहे, तुझं ऑब्झर्वेशन करेक्ट आहे. आणि सर मी हा जर बघितलं तर इथे लोअर ट्रायंगलला सर्व एलिमेंट प्रेझेंट आहेत, बरोबर. मी बोललो करेक्ट आहे. सो अप्पर ट्रायंगलला सर्व एलिमेंट प्रेझेंट आहेत म्हणून हा अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगलला सर्व एलिमेंट प्रेझेंट आहेत म्हणून हा लोअर ट्रायंगुलर. बट मी त्याला बोललो बेटा याला डिफाईन करताना थोडं उलटं डिफाईन करतात, बरोबर. द मॅट्रिक्स हुज बिलो द डायगोनल एलिमेंट आर 0, द मॅट्रिक्स हुज बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तुम्ही बोला, द मॅट्रिक्स हुज बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, आणि द मॅट्रिक्स हुज अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0 आर कॉल्ड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स हुज अबोव द डायगोनल एलिमेंट्स आर 0 आर कॉल्ड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. सो अशा पद्धतीने क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रिक्स केलेलं आहे. याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आहे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. मग त्याच्यावरून सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ओके. त्याच्यानंतर मग आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यावरून सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तो फंडा लगेच बघू आपण, याला क्लिअर करू आणि तो फंडा बघू, ओके. चला बघा पुढे, ओके. बघा सोमूने पुन्हा विचारलं की सर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, मग स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये त्याला एक डाऊट आला की सर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स काय असतो, बरोबर. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये ट्रेस ऑफ मॅट्रिक्स काय असतो? तर त्याचं जे आन्सर आहे ते आहे की ट्रेस ऑफ मॅट्रिक्स मीन्स सम ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स, सम ऑफ ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स इज कॉल्ड ट्रेस ऑफ मॅट्रिक्स, बरोबर. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सम ऑफ ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे टर ए, याला हे बघा ट्रेस ऑफ मॅट्रिक्सला टर ए असं डिनोट करतात, टर ए. आणि याचा आन्सर येणार 1 + 1 + 7 म्हणजे याचा आन्सर बनणार 9, ओके. ट्रेस ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला कळाला. काय असतो ट्रेस ऑफ मॅट्रिक्स? सम ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स इज कॉल्ड ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. मग ट्रेस ऑफ मॅट्रिक्सचा आन्सर तुम्हाला इथे मिळाला 9, ठीक आहे. सो काही प्रॉपर्टीज आहेत ट्रेस ऑफ मॅट्रिक्सच्या. सो टर ए प्लस मायनस बी असेल तर याला तुम्ही लिहू शकता टर ए प्लस मायनस टर बी, ओके. सो या पद्धतीने तुम्ही याला असं लिहू शकता, बरोबर. दुसरी प्रॉपर्टी, समजा असं असेल टर ऑफ के इंटू ए आहे, असं दिलं आहे. टर ऑफ के इंटू ए आहे, याला तुम्ही लिहू शकता जो स्केलार मल्टिपल आहे, हा जो के आहे हा कुठलाही रिअल नंबर असू शकतो, कुठलाही कॉन्स्टंट असू शकतो, त्याला तुम्ही बाजूला घ्या म्हणजे याचा आन्सर येणार टर ऑफ ए, बरोबर. हे MCQ सॉल्व करताना ह्या प्रॉपर्टीज युजफुल आहेत, सो लक्ष द्याल. सो इथे टर ऑफ ए इंटू बी असेल तर तुम्हाला टर ऑफ बी इंटू ए पण सेमच मिळणार, टर ऑफ बी इंटू ए पण सेमच मिळणार. तुम्ही दोन मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं, ए बी फाइंड आउट केला, त्याचा टर फाइंड आउट केला तर तुम्हाला बी एचा पण जो टर मिळेल तो सेम मिळेल,
ओके, विच आर नथिंग बट दी प्रॉपर्टीज ऑफ ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. याचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला तुमच्या बुकमध्ये सापडू शकतात, ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह कराल. ओके, चला पुढे जाऊ आपण. आता सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट जो की MCQ मध्ये विचारतात आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे, विच इज नथिंग बट दी नोट. ठीक आहे, सो मी हे क्लिअर करतोय. बघा पहिला फंडा काय आहे, काय आहे पहिला पॉईंट. पहिला पॉईंट आहे की अ डायगोनल मॅट्रिक्स इज लोअर अँड अप्पर ट्रायंग्युलर बोथ. बरोबर आहे, कारण की तुम्ही डायगोनल मॅट्रिक्सचं जर ऑब्झर्वेशन केलं, इकडे लक्ष द्या, डायगोनल मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन केलं. फॉर एक्झाम्पल इथे मी एक एक्झाम्पल घेतोय 1 0 0 0 3 0 0 0 5. बरोबर, हा एक डायगोनल मॅट्रिक्स मी घेतला आहे. डायगोनल मॅट्रिक्स तुम्ही जर बघितला तर हा अप्पर ट्रायंग्युलर पण आहे आणि लोअर ट्रायंग्युलर पण आहे, बिकॉज याच्या बिलो दी डायगोनल एलिमेंट पण 0 आहेत आणि अबोव दी डायगोनल एलिमेंट पण 0 आहेत. बरोबर, म्हणजे पहिला फंडा सर क्लिअर झाला की डायगोनल मॅट्रिक्स इज लोअर अँड अप्पर ट्रायंग्युलर बोथ. बरोबर. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स किती असतील. कमीत कमी डायगोनल मॅट्रिक्समध्ये झिरो किती लागणार. बरोबर, कमीत कमी डायगोनल मॅट्रिक्समध्ये झिरो किती असायला पाहिजे, काय रिक्वायरमेंट आहे, कमीत कमी झिरो किती असायला पाहिजे. इकडे लक्ष द्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही 3x3चा मॅट्रिक्स घेतला, कशाचा मॅट्रिक्स घेतला, 3x3चा. आपण हे एक्झाम्पलसाठी कन्सिडर करतोय, आपल्याला जनरलाइज आन्सर पाहिजे. ओके, मग आता तुम्ही 3x3चा मॅट्रिक्स घेतला तर याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ झिरोज कंपल्सरी इथे झिरो पाहिजे, कंपल्सरी इथे झिरो पाहिजे, 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 इथे झिरो पाहिजे. मी ज्यांना ॲरो दाखवले ते कंपल्सरी झिरो पाहिजेत. म्हणजे हे सोडून बरोबर, हे सोडून हे झिरो पाहिजेत. ओके, आपण एक काम करू, याला कन्सिडर करू की इथे जे झिरो आहेत हे झिरो, आपण जो हा ट्रायंगल घेतोय अप्पर ट्रायंगल, या ट्रायंगलला आपण एक्स कन्सिडर करू आणि हा जो लोअर ट्रायंगल आपण घेतोय या लोअर ट्रायंगलला पण आपण एक्स कन्सिडर करू. बरोबर. आता महत्त्वाची गोष्ट बघा, मी त्याला एक्स का कन्सिडर केलं आहे, कारण की आपल्याला याच्यावरून एक रिझल्ट फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स. तुम्हाला इथे हे कळालं की सर 2x हे कंपल्सरी झिरो तर पाहिजेच. बरोबर आहे, 2x हे कंपल्सरी झिरो तर पाहिजेत. आता मला सांगा, इकडे लक्ष द्या, माझ्यासोबत राहा, हा x आहे, हा x आहे, मला सांगा x प्लस x. बरोबर, असं झालं x प्लस x प्लस, समजा आता तुम्ही मॅट्रिक्स घेतलाय, जेव्हा m इज इक्वल्स टू n असतो त्या केसमध्ये आपण n इंटू n लिहू शकतो. बरोबर, n इंटू n लिहू शकतो. मग n इंटू nचा जर विचार केला तर n² टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. तुम्हाला माहिती आहे ऑर्डर आपल्याला काय सांगतं, ऑर्डर आपल्याला सांगतं टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. बरोबर, मग आता टोटल नंबर ऑफ एलिमेंट्ससाठी मला सांगा, जेव्हा 3x3चा मॅट्रिक्स आपण घेतला, हा 3x3चा मॅट्रिक्स घेतला, तर इथे nची व्हॅल्यू किती झाली आहे, 3 झाली आहे. म्हणजे याला तुम्ही जनरलाइज काय लिहू शकता, n लिहू शकता. अरे हां, याला तुम्ही जनरलाइज n लिहू शकता, सो याला तुम्ही n लिहू शकता आणि हे काय होणार, n² होणार. बघा समजलं का तुम्हाला कसं. इथे x काहीतरी झिरो आहेत, इथे पण x काहीतरी झिरो आहेत. x आपल्याला माहिती नाही किती झिरो आहेत, कारण की आपण nth ऑर्डरवाला मॅट्रिक्स घेतला आहे, 3x3 मॅट्रिक्स नाही घेतला आहे. ओके, आपल्याला जनरलाइज आन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग इथे x एलिमेंट आहेत, इथे x एलिमेंट आहेत. बरोबर, आणि जे डायगोनलमध्ये एलिमेंट असतात ते डायगोनल एलिमेंट किती येणार आहेत, ते डायगोनल एलिमेंट समजा 3x3चा मॅट्रिक्स असेल तर 3 येणार, 4x4चा मॅट्रिक्स असेल तर 4 येणार, 5x5चा मॅट्रिक्स असेल तर 5 येणार, मग n/nचा मॅट्रिक्स असेल तर n येणार. म्हणजे इथले एलिमेंट किती झाले, n. मग मॅट्रिक्समध्ये ॲक्च्युअली टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती प्रेझेंट असतात, हे बघा, हा x प्लस हा x प्लस n, म्हणजे x प्लस n एवढे एलिमेंट्स प्रेझेंट असतात. बरोबर, आणि तुम्हाला टोटल एलिमेंटची आयडिया कोण देतं, तर टोटल एलिमेंटची आयडिया देतं आपल्याला n². हे झाले टोटल एलिमेंट्स. सर हा x काय आहे, हा अप्पर ट्रायंगलवाला एलिमेंट्स. बरोबर, हा x काय आहे, हा लोअर ट्रायंगलवाला एलिमेंट्स. सर हे n काय आहे, हे डायगोनल एलिमेंट्स. बरोबर, मग या सर्वांना मिळून सर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती मिळत आहेत, तर n² मिळत आहेत. हां, हे क्लिअर झालं आहे. मग आता तुम्हाला काय विचारलं आहे, तुम्हाला विचारलं आहे मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला x विचारलं आहे.
म्हणजे काय विचारलं आहे, एक्स विचारलं आहे. सो याला तुम्ही सिम्प्लिफाय कराल, इथे आन्सर मिळेल 2x प्लस एन इज इक्वल्स टू एन स्क्वेअर. म्हणजेच इथे तुम्हाला आन्सर मिळेल 2x इज इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस एन. म्हणजेच तुम्हाला इथे आन्सर मिळेल x इज इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस एन अपॉन 2. सो हे तुम्हाला फायनल आन्सर मिळालं आहे, x इज इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस एन अपॉन 2. ओके, 2x एन स्क्वेअर मायनस एन. कसं, तुम्हाला इथे पण 0 पाहिजेत, तुम्हाला इथे पण 0 पाहिजेत, म्हणजे तुम्हाला दोन्ही एकच्या ठिकाणी 0 पाहिजेत. म्हणून 2x इज इक्वल्स टू आन्सर येतं आहे तुम्हाला एन स्क्वेअर मायनस एन. म्हणजे मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स किती असतील, एन स्क्वेअर मायनस एन. बरोबर, मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स असतील एन स्क्वेअर मायनस एन. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आता बघा, मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स. बघा, मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्ससाठी फंडा काय आहे, मी याला क्लिअर करतोय. मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोजसाठी काय फंडा आहे, तुम्ही एक मॅट्रिक्स घेतला, मॅट्रिक्समध्ये एलिमेंट लिहिले आहेत 1 0 0 0 5 0 0 0 9 या 0 0 8 घ्या. चला, अगेन आपण डायगोनल मॅट्रिक्स लिहिला आहे. बरोबर, इकडे लक्ष द्या, मी काय चेंजेस करतोय, मी इथे पण 0 करतोय, मी इथे पण 0 करतोय, चालेल. बरोबर, याला पण तुम्ही डायगोनल मॅट्रिक्स म्हणू शकता. मग सर समजा हा 5 आम्ही 0 केला आणि इथे 1 केला, चालेल, हा पण डायगोनल मॅट्रिक्स आहे. सर आम्ही इथे 0 केला तर नाही चालणार, कारण की हा नल मॅट्रिक्स बनेल. बरोबर आहे. मग यावरून तुमच्या काय लक्षात येतं आहे, यावरून तुमच्या लक्षात येतं आहे की डायगोनल जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी एक एलिमेंट पाहिजे, बाकी सर्व 0 झाले तरी चालतील. बरोबर, मी आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतोय की मला सांगा मॅट्रिक्समध्ये टोटल एलिमेंट्स किती असतात. सर मॅट्रिक्समध्ये टोटल एलिमेंट हे एन स्क्वेअर असतात, कारण की स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, टोटल एलिमेंट्स एन स्क्वेअर असतात. मग मला सांगा डायगोनलमध्ये किती एलिमेंट्स पाहिजे, कमीत कमी किती एलिमेंट्स पाहिजे. सर एकच एलिमेंट पाहिजे. मग तो एलिमेंट सोडून द्या ना, तो एलिमेंट मायनस करा. बरोबर, मग हा एलिमेंट काय आहे, 1 एलिमेंट्स रिक्वायर्ड इन डायगोनल. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज किती चालतील, एन स्क्वेअर मायनस 1 चालतील. तो एक सोडून, एक तो कुठेही असू शकतो, तो एलिमेंट कुठेही असू शकतो. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज इन डायगोनल मॅट्रिक्स काय येणार, एन स्क्वेअर मायनस 1 येणार. ओके, हे तुम्ही स्वतः पण थोडं अज्यूम करू शकता, गेस करू शकता, काही मोठी गोष्ट नाही आहे. समजलं ना. अरे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 9 आहेत. टोटल किती आहे त्याच्यामध्ये 9 एलिमेंट्स आहेत. बरोबर, टोटल 9 एलिमेंट्स आहेत, एक सोडून द्या, म्हणजे किती झिरोज आहेत, 8 झिरोज आहेत. काउंट करा, 8 झिरोज आहेत. बरोबर आहे. सो या पद्धतीने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. बरोबर, आता बघा मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स, मी डायरेक्ट आन्सर लिहितोय. बघा आन्सर तुम्हाला पचतंय का, एन स्क्वेअर मायनस एन बाय 2. सर कसं काय, अरे 2 मिनिटापूर्वीच आपण फाइंड आउट केलं. हे बघा इथले एलिमेंट, फॉर एक्झाम्पल इथे आता 1 आहे, इथे आपण 2 लिहू, आणि कुठलाही ट्रँग्युलर मॅट्रिक्स घ्या, 1 1 5 3. तुम्ही जर बघितला तर इथे हा लोअर ट्रँगल बनतोय. बरोबर, या मॅट्रिक्समध्ये मिनिमम नंबर ऑफ 0 म्हणजे ही संख्या म्हणजे आपण 2 मिनिटापूर्वी एक्स घेतला होता, याला पण आपण एक्स घेतला होता, आणि मधला जो आहे त्याला आपण एन घेतला होता. बरोबर, असं लिहिलं होतं एक्स प्लस एन इज इक्वल्स टू लिहिलं होतं एन स्क्वेअर. बरोबर, मग आता इथं लिहिलं होतं आपण 2x इज इक्वल्स टू एन स्क्वेअर मायनस एन, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू येणार एन स्क्वेअर मायनस एन बाय 2. अरे हां, बरोबर. सो एक्स पाहिजे इथे. सो मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स इज एन स्क्वेअर मायनस एन बाय 2. एन स्क्वेअर मायनस एन बाय 2. ओके, आणि शेवटचा फंडा आहे मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज. मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज काय येणार, मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज. मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता ट्रँग्युलर मॅट्रिक्स घेऊ, 2 मिनिटापूर्वीच घेतला होता एक मॅट्रिक्स, आपण पुन्हा घेऊ.
इकडे लक्ष द्या, मी 3/3चा तुम्हाला समजण्यासाठी एक मॅट्रिक्स घेतलो. कुठलाही आपल्याला जनरलाइज आन्सर फाइंड आउट करायचं आहे म्हणजे n/nच पाहिजे, पण मी 3/3 मुद्दा म्हणून घेतला आहे. एक काम करू आपण, हे जे एलिमेंट्स आहेत हे डायगोनल एलिमेंट्स आहेत, बरोबर. तुम्हाला माहिती आहे डायगोनल एलिमेंट्स n असतात. यस, डायगोनल एलिमेंट किती असतात? n असतात, बरोबर आहे. डायगोनल एलिमेंट n आहेत. तुम्हाला डिस्टिंक्ट एंट्री विचारली आहेत. आता इथे आपण n डिस्टिंक्ट नंबर्स कन्सिडर करू. हे n डिस्टिंक्ट नंबर्स आहेत, यांच्यामध्ये सेम नाही पाहिजे, n डिस्टिंक्ट आहेत, बरोबर. इथले जे नंबर्स आहेत इथले जे नंबर्स आहेत ते आहेत n² - n/2. हां, 2 मिनटापूर्वीच फाइंड आउट केलं आपण. हे नंबर्स आहेत n² - n/2, म्हणजे हे पण डिस्टिंक्ट आहेत, n पण डिस्टिंक्ट आहे. आणि मला सांगा 0 0 0 हा डिस्टिंक्ट आहे का? 0 नाही, म्हणजे 0 ही एंट्री काय आहे? 0 ही एंट्री एकच आहे. अरे 0 डिस्टिंक्ट नाही म्हणजे एकच आहे. सो म्हणून याचा आन्सर बघा काय येणार. याचा आन्सर येणार n² - n/2 + n + 1 विच आर नथिंग बट दी मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज n² - n/2 + n + 1. हे बघा, मला सांगा हा काय आहे? n² - n/2. these are nothing but the distinct entries of a triangle म्हणजे इथे ट्रायंगल बनतो, त्या ट्रायंगलच्या डिस्टिंक्ट एंट्रीज आहेत. हा n काय आहे? n डायगोनल एलिमेंट जे आहेत त्याच्या डिस्टिंक्ट एंट्रीज आहेत. आणि हा 1 काय रिप्रेझेंट करतो? 1 हा रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ झिरोज. ओके, 0 म्हणजे सेमच एंट्री ना, 0 म्हणजे सेमच एंट्री. डिस्टिंक्ट आहे का? 0 हा 0 वेगळा आहे का? नाही, 0ची एकच व्हॅल्यू आहे, 0 0 0 0, बरोबर. दीज आर नथिंग बट दी सेम आहेत म्हणून त्याला 1 पकडलं. सो म्हणून याचा आन्सर येणार मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इज n² - n/2 + n + 1. सो हा पॉईंट MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, CET पॉईंट ऑफ व्ह्यू, JEE पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्या मुलांनी व्यवस्थित करा. बोर्डात याला नाही विचारत, पण MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याला करायचं आहे तुम्हाला, बरोबर. सो पुढच्या लेक्चरमध्ये रिमेनिंग टाईप्स आपण बघू. या लेक्चरमध्ये एवढा पार्ट आपण कवर अप केला आहे, बरोबर. सो ह्या गोष्टी व्यवस्थित करा. आज सोमोने जे प्रश्न विचारले ते सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्याला दिले आहेत, ठीक आहे. तुम्ही पण हे सर्व व्यवस्थित करून घ्या. हे पाठ पाहिजे, याचा एक चार्ट बनवून घरात लावून घ्या, बरोबर. सो ह्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर राहतील आणि तुम्हाला MCQ सॉल्व करताना हेल्पफुल आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच. लेक्चर्स बघत राहा, तुम्हाला नवीन गोष्टी माहिती पडतील याच्यामध्ये.